नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकासाठी 23 जून 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा जारी केलेला आहे. तर आता सर्व केंद्रांसाठी राज्यव्यापी समान ब्रँडिंग, नवीन नामकरण आणि 50 मीटर जिओ फेन्सिंग बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ही सर्व नियमावली पूर्ण करण्यासाठी आपणास 30 सप्टेंबर 2026 ची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत, की केंद्राचे नवीन अधिकृत नाव आणि बोर्डाची साईज ही कोणती असायला हवी, तर त्याची माहिती आपणास या जी-आरमध्येच पाहायला मिळेल. तर केंद्रावर कोणत्या पायाभूत सुविधा असणे सक्तीचे आहे, त्याची माहितीसुद्धा आपणास या जी-आरमध्ये पाहायला मिळेल. तसेच जिओ फेन्सिंग आणि लॉग इन संख्या मर्यादा नेमकी काय असणार आहे आणि केंद्राची तपासणी कशी होणार व मुदत संपल्यास काय होऊ शकते, तर याची संपूर्ण माहिती मित्रांनो या जी-आरमध्ये आपणास देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपला ऑनलाईनचा आय-डी पासवर्ड टाकून ज्यावेळेस आपण पोर्टलला लॉग इन होतो, तर तिथे एक आपणास आज एक नवीन सूचना तिथे पाहायला मिळणार आहे. तर आपला ऑनलाईनचा आय-डी पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथे आपण सूचना फलकमध्ये एक महत्त्वाची सूचना आजच्या तारखेला पाहू शकतात. आपले सरकार सेवा केंद्र मानकीकरण, अनुपालन आणि स्वयं अहवाल अनिवार्य. सर्व आपले सरकार सेवा केंद्र परिचालकांना सूचित करण्यात येते की त्यांनी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, तर इथे जी-आरची लिंक देण्यात आलेली आहे. याच्यावर क्लिक करून आपण तो जी-आर पाहू शकतात. आपल्या केंद्रामध्ये पायाभूत सुविधा तसेच तांत्रिक आणि ब्रँडिंग संबंधी मानकांची पूर्तता होत असल्याची खात्री करावी. ऑगस्ट 2026 पर्यंत आपण खालील अर्जात आवश्यक तपशील भरून आपल्या केंद्राचा स्वयं अहवाल सादर करणे हे आवश्यक आहे. तर ही जी काय आहे ही महत्त्वाची सूचना आपण इथे पाहू शकतात. तर अर्जाची जी काही लिंक आहे ती सुद्धा आपणास यामध्ये देण्यात आलेली आहे. तर खाली आपण इथे माहिती पाहू शकतात, की सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचित करण्यात येते की त्यांनी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या जी-आरनुसार आपल्या केंद्राच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक आणि ब्रँडिंगच्या आवश्यकतांची पूर्तता केल्याची खात्री करावी. इथे सुद्धा जी-आर लिंक देण्यात आलेली आहे. तर पूर्ण अनुपालनाची खात्री केल्यानंतर आपण खाली दिलेल्या लिंकवर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म वापरून आपल्या केंद्राचा स्वयं अहवाल सादर करणे हे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची एक सूचना आपणास यामध्ये देण्यात आलेली आहे. तर या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तर अशा प्रकारचा एक सेल्फ रिपोर्ट फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये केंद्र चालकाने स्वतःच्या आपले सरकार सेवा केंद्राची सद्यस्थिती, ब्रँडिंग आणि भौतिक सुविधांची माहिती स्वतः ऑनलाईन तपासणीसाठी सादर करणे हे आवश्यक आहे. तर शासनाच्या निकषानुसार तुमच्या केंद्रावर सर्व आवश्यक सोयी-सुविधा आहेत की नाही हे तपासण्यासाठी हा फॉर्म भरून घेतला जात आहे. तर हा फॉर्म भरताना आपणास कोणत्या गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या आहेत, तर हा जो काही फॉर्म आहे, हा फॉर्म फक्त आपणास आपल्या मोबाईलवरूनच भरायचा आहे. हा फॉर्म लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून भरता येणार नाही आपणास. तर मोबाईल ब्राउझरवरूनच हा फॉर्म आपणास भरावा लागणार आहे. तर यामध्ये लाईव्ह फोटो, केंद्राचे बोर्ड, ब्रँडिंग, आतील सेटअप, संगणक, प्रिंटर इत्यादीचे फोटो, मोबाईल कॅमेऱ्याने त्याच वेळी रिअल टाईम लाईव्ह म्हणजेच काढून अपलोड करावे लागणार आहे. गॅलरीतले जुने फोटो यामध्ये चालणार नाही. तर यामध्ये दुरुस्तीची सोय, माहिती भरताना काही चूक झाल्यास तुम्ही हा फॉर्म पुन्हा भरू शकतात. सर्वात शेवटी भरलेला अर्ज म्हणजे लेटेस्ट सबमिशन हा ग्राह्य धरला जातो. तर अशा प्रकारची एक सूचना आपणास इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर संपूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर आपणास ह्या जे काही अटी शर्ती आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेले आहे की हा फॉर्म आपणास आपल्या मोबाईलमध्ये भरायचा आहे. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये किंवा इतर ब्राउझरमध्ये आपला आय-डी पासवर्ड टाकून ओपन करून घ्या आणि यामध्ये आपण केंद्रावर उपस्थित राहा. फॉर्म भरताना प्रत्यक्ष केंद्राच्या जागेवर असणे हे अत्यंत गरजेचे आहे. आपले मोबाईलचे लोकेशन म्हणजे GPS चालू करा. मोबाईल सेटिंगमध्ये जाऊन आणि हा जो काही फॉर्म आहे, हा फॉर्म आपणास अशा प्रकारे यामध्ये भरून घ्यायचा आहे.
तर हा जो काही जी-आर आहे मित्रांनो, हा जी-आर आपण एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. तर यामध्ये संपूर्ण माहिती ही आपणास देण्यात आलेली आहे. तर मी जर वाचून दाखवली तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल.